दहिसर प्रीमियर लीग 2026च्या टूर्नामेंट मध्ये जीत भोईर यांचा ब्लू पॅन्थर्स ठरला विजेता संघ, तर दुसरा विजेता संघ ठरला भरत कृष्णा भोईरांचा 40+ संघ आणि तिसऱ्या क्रमांकावर भूषण भोईर यांच्या जय माता दी 11 संघांनी मारली बाजी। दहिसर प्रीमियर लीगचा मालिकावीर ठरला रवी पाटील, बेस्ट बॉलर म्हणून सागर पाटील, बेस्ट फिल्डर ठरले सभापती भरत भोईर, तर सामनावीर ठरलाय राहुल पाटील। दहिसर प्रीमियर लीग 2026च्या क्रिकेट संघाला नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक तथा सभापती भरत कृष्णा भोईर यांच्या नेतृत्वात खेळवण्यात आली। या दहिसर प्रीमियर लीग 2026 या संघात दहिसर गावातील एकूण 12 संघांनी सहभाग घेतला होता। 2 दिवसीय अटीतटीच्या सामन्यात ब्लू पॅन्थरचे कप्तान राहुल पाटील यांनी धुवाधार फलंदाजी आणि गोलंदाजी करत दहिसर प्रीमियर लीगच्या जंगी सामन्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक सभापती भरत कृष्णा भोईर यांच्या 40+ संघांनी बाजी मारून विजय खेचला। तर जय माता दी 11 या संघाचे कप्तान सोमनाथ भोईरांनी प्रतिस्पर्धक खेळाडूंना पायाचित करून तृतीय क्रमांकावर शिक्कामोर्तब करत तृतीय नंबरचे पारितोषिक खेचून आणले। या उत्कृष्ट दहिसर प्रीमियर लीग 2026 च्या संख्येत नगरसेवक 11, सभापती 11, ब्लू पॅन्थर्स, धीरती 11, मायरा 11, वेदिका 11, नील एंटरप्राइजेस, धारवी 11, जय माता दी 11, स्वर्गवासी हरेश पाटील 11, परी 11, निधी 11 या एकूण 12 संघांपैकी 8 रेग्युलर आणि 4 40+ संघांनी सक्रिय सहभाग घेतला होता। या दहिसर प्रीमियर लीगच्या 2 दिवसीय सामन्यात रवी पाटील हे मालिकावीर ठरले। उत्कृष्ट गोलंदाज सागर पाटील, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक भरत भोईर, तर या सामन्याचे सामनावीर राहुल पाटील यांच्या बॅटने शॉट मारत आपलातून खेळ दाखवला। या दहिसर प्रीमियर लीगच्या सर्व खेळाडूंना आकर्षक चषक, टी शर्ट व सुसज्ज असे मैदान तयार करून दिले। मनोहर भाऊ भोईर यांनी केबल नेटची सुविधा उपलब्ध करून दिली। शत्रुघ्न कृष्णा भोईर यांनी मालिकावीर साठी सायकल, विजेंद्र मनोहर भोईर यांनी उत्कृष्ट फलंदाजीसाठी सायकल, कुमार अंकित भरत कृष्णा भोईर यांनी उत्कृष्ट गोलंदाजाकरिता सायकल, महादेव गणपत पाटील यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी शूज, डॉक्टर रोहित भोईर आणि रोहन मोकाशी यांनी युट्यूब लाईव्ह साठी सहकार्य केलं। आई गावदेवी क्रिकेट संघ दहिसर 40+ आणि आई गावदेवी क्रिकेट संघ दहिसर यांनी आलेले दर्शक आणि अतिथी मान्यवरांचे स्वागत व आभार मानले। मान्यवरांनी दिली सिद्धेश्वर वार्ता न्यूजला प्रतिक्रिया। आज इथे 12 संघ खेळले गावातले, 4 40+ होते आणि 8 रेग्युलरचे होते। आणि रेग्युलर वाले प्रथम क्रमांक पटकावला आणि 40चा आमचा दुसरा क्रमांक आम्ही सेकंड केला आणि परत रेग्युलरचा थर्ड, म्हणजे ते तिघांना बक्षिसे होती, चांगल्या प्रकारचे बक्षिसे होत्या आणि पूर्ण गाव एकत्र आला। जवळजवळ 150-200 पोरं खेळली इथे, मस्त 2 दिवस आनंद झाला। मैदान चांगली खेळपट्टी बनवली, आमचे डॉक्टर रोहित भोईर यांनी खेळपट्टी चांगली बोलली आणि चांगलं नियोजन होते एकदम। सगळ्या मी तर सगळ्या सांगतो गाववाल्यांना का प्रत्येकाने अशी गावची प्रीमियर लीग भरवायला पाहिजे। सर्व गावची मुलं एकत्र येतात, गाव एकत्र होतो आणि समाजाला यातून काहीतरी एक उद्देश भेटतो का चला क्रिकेट मध्ये कसं व्यायाम होतं, आपली बॉडी तंदुरुस्त राहतो, त्यासाठी क्रिकेट नियमित 1 तासभर तरी सकाळी खेळलं पाहिजे। आम्ही सकाळी 8 ते 9 क्रिकेट खेळतो रोजचं। आता आमची वय किती झाली तुम्हाला माहितीच आहे, तरी सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळतो इथे। प्रीमियर लीगचे पुढे खेळतात ना, रोजच मॅच असतात, टुर्नामेंट मध्ये सहभागी असतात। 40+ आणि रेग्युलरच्या रोजच मॅच असतात ना कुठे ना कुठे, कुठला बाईक भेटतो, कुठे काय भेटतो, काही ना काही बक्षीस आणत असतात ते लोक। पुढच्या वर्षी आता त्यांनी प्रोत्साहन दिलं आहे, पुढच्या वर्षी 2 बाईक देणार आहे मी, एक 40ला आणि एक रेग्युलरला। ते कमी कमी लाख रुपयाचे असतील, 2 लाख रुपयाचे 2 बाईक देणार आहेत। आता मुलांनी आतापासून तयारीला लागावे। आता या वर्षी जो आयोजन केला चांगल्या पद्धतीने झालेला आहे, तसाच यापुढे अजून चांगल्या प्रकारचा हो अशी आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे। मोठं तुम्हाला सगळं आव्हान दिलं होतं, तो आव्हान तुम्ही पेललात आणि द्वितीय विजेता संघावरती शिक्कामोर्तब केला, कसं बघताय? तसं खरोखरच म्हणजे आम्ही पण तेवढं म्हणजे नवीनच होतो आणि ते रेग्युलर खेळाडू होते, त्यांच्यामुळे त्यांच्याशी आम्हाला खेळायला भेटला, खूप अनुभव आला, ज्याच्या पुढे आणखी
अनुभव बरं पुढे आता बघू अजून चांगल्या पद्धतीने आम्हाला जसं काय खेळायला भेटेल. दोन्ही बाईक आम्ही घेऊ. दोन्ही नको, एक बाईक आहे तरी आम्हाला चांगलं आहे. आमची एकच इच्छा होती, प्रत्येक गावामध्ये सर्व IPL व्हायची, त्यांचे बघून आम्हाला पण खेळायची खूप इच्छा व्हायची. तर ते आमचं स्वप्न साकार केलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तर द्वितीय पारितोषिक तुम्ही खेचलेला आहात. कशी तरी प्रतिस्पर्धक दांडगे होते, परंतु त्यांना तुम्ही पायाचीच केलेला आहात. कसं हा. बघता याकडे? आमची थोडीशी मेहनत, आम्ही अनरेग्युलर गटामधून खेळत होतो, आमची कोणाचीच प्रॅक्टिस वगैरे नव्हती. तर आम्ही पण त्यांच्यासारखंच खेळत होतो, फक्त आम्ही थोडा सक्सेस झालो आणि आम्ही हे पारितोषिक जिंकले. क्रिकेट खेळल्यामुळे आपल्या शरीराचा आहार चांगला राहतो, आपली फिटनेस वगैरे पण चांगली राहते. तर सर्व गावोगावी क्रिकेट राबवले पाहिजे आणि चांगले चांगले खेळले पाहिजे, त्याने आपला फिटनेस आणि आपली हेल्थ सुद्धा चांगली राहते. आमची बी इच्छा होती एकत्र सगळं गाव एकत्र यावा आणि एकत्र खेळावा. तर मजा आली. अजून पुढच्या वर्षी अजून आयोजन मोठा होईल, त्यात अजून मजा येईल. आम्ही तयारी चालू ठेवू, आम्ही प्रयत्न बी करू, तयारी चालू ठेवू आम्ही. दर्शक बांधवांनो, ह्या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.